तसंच राहतं. चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तरी तर आज वडापाव पार्टी होती. आमच्यात वडापाव किती जरी आणले ना तरी कमीच पडतात. तेरे लिए लाई हूँ मैं. काय वडापाव पार्टी माझं कट करायला चालू आहे. वडापाव आणलाय आता. आता खायचं का काम करायचं? खायचं आधी खाणं मग काम. बरं. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतं. चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज कितीतरी दिवसातून आज समोरासमोर बोलते मी. खूप दिवस झाला आता मी किती मी कपडे घ्या कमीच आहे ते. खूप दिवसातून आज समोरासमोर बोलते मी. म्हणजे वेळच भेटत नव्हता बोलायला. कामच इतकं होतं की समोरासमोर बोलायला टाईमच नव्हता. तर असं माझ्या अंगावरची साडी बघा, ही केवढ्याची असेल? तुमच्या अंदाजाने केवढ्याची साडी असेल ही? ह्या साडीची किंमत फक्त आणि फक्त 160 रुपये किंमत होती. कारण घेताना आम्ही फक्त प्लेन साडी घेतली होती ही मधली. आणि माझ्याकडे एक साधी साडी होती, एकदम साधी सिंपल साडी होती. आणि त्याला लेस असली आली होती. मग बहिणीला पण ही साडी प्लेन खूप दिवसापासून घ्यायची होती, त्या छोट्या बहिणीला. मग तिने ही साडी घेतली आणि मग माझ्या लक्षात आलं की अरेकडे मला आपल्याकडे एक साडी आहे तर त्याची लेस पण अशीच वाया जाणार आहे. तर त्याला ही लेस लावू म्हणून मी ही लेस तिला लावून दिली होती. किती वर्ष झालं असेल ह्या साडीला? नाही म्हणलं तरी बी माझ्या हिशोबानं 12-15 वर्ष जरी झाले असतील. माझ्या हिशोबाने 10-12 वर्ष तरी झाले असतील. तेव्हापासून साडी आहे अजून. ही शिवानीला खूप आवडली होती, त्यामुळे शिवानीने आवर्जून तिच्याकडून मागवून घेतली होती. झाडे म्हणजे शिवानीला झाड आणले, त्याच्यामुळे मला मध्ये तोंडातून बोलत झाडं चालत तोंडामध्ये. तर ती शिवानीनं मागविली साडी तिच्याकडून. त्यामुळे आता मध्ये आली ना ती दिवाळीच्या टाईमला, तेव्हा ही साडी घेऊन आले. मग आज मला जायचं होतं वाशीला, काम होतं थोडंसं, त्यामुळे मी ही साडी आज घातली होती. म्हणजे वेअर केली होती. तर बघा किती छान दिसायली साडी. मला तरी खूप आवडली साडी. मस्त आहे साडी. थांबा मी शिवानीनं आणलेलं झाड दाखवते मी. आज थोडासा अंधारच वाटतोय आज मला, थोडासा अंधारच दिसतोय आज. मला फोन केला होता मग तिनं, पण मी काही तिचा फोनच उचलला नाही. सायलेंट होता मोबाईल, उचललाच नाही मी फोन तिचा. आता हे कसलं झाड आहे, का आहे काहीच माहित नाही आता ह्याच्यामध्ये. हो, फुलं बघितले मी. सूर्यफूल येतंय म्हणायला. म्हणजे सूर्यफुलासारखं फुल असतं ह्याचं मोठं. पण आता काय माहिती आता कसं होतंय काय होतंय. हे बघा असलं झाड आहे. आता आणलंय तर खरं. फुलं तर खूप छान होते, कारण फोटो बघितला होता मी ह्याचा, शिवानीने पाठवला होता. फुलं तर खूप छान होते. पण आता काय माहिती ह्याला, म्हणजे आता बघू आता लावून तरी येतात का नाही येतात. ह्या फुलाचं नाव काय आहे पण नेमकं ह्या झाडाचं? नाव लक्षात तर ठेवायचं की मग. डेव्हिड फुल म्हणून. आता कसले फुलं आहे काय माहिती आता. पण बघू आता जेव्हा येईल तेव्हा. आता तर पाण्यात लावलं तरी चालतंय आणि आपल्या कुंडीमध्ये मातीत लावलं तरी चालतंय. पण आता ह्याला सध्या कुंडी तर नाही आहे, त्यामुळे पाण्यात ठेवलं आहे आता सध्या. पण बघू आता जेव्हा कुंडी येईल तर तेव्हा, नाही तर तोपर्यंत बकेट घेऊन त्यात लावावं लागेल मला. तर वाशीला माझं काम होतं आज महत्त्वाचं. शिलाईचा लोड तर मरणं झाला होता, नको वाटतच जायला, पण तरी मला जावं लागलं. तर ते काम करून आले आणि आता आल्याला अगोदर एक ब्लाऊज कट केलं आणि आता शिवायला बसायचं आहे मला. त्यामुळे म्हणलं एक झाड आणलं होतं तर ते झाड तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं मला. कारण तुम्हाला जर कुणाला माहिती असलं तर ह्या झाडाबद्दल तर मला नक्की सांगा. कारण मी पण कधी पाहिलं नव्हतं. हे झाड फक्त कांड्याचं आहे बघा, फक्त कांड्या आहेत त्याला, बाकी काहीच नाही. आणि 1-2 पानं आहेत त्याला, आपल्या मनी प्लॅन्टच्या झाडासारखे पानं आहेत त्याला, ते पण खराब झालेत. आता ह्याला काय माहिती त्याला खत पाणी काय लागतंय काय नाही, काहीच माहीत नाही ह्या झाडाबद्दल मला. आता यूट्यूबला बघावं लागेल ह्या झाडाचं नेमकं काय रहस्य आहे तर काय नाही. तर कारण मनी प्लॅन्टच्या झाडाला 8 दिवसाला पाणी बदलावं लागतं मनी प्लॅन्टचं. त्यामुळे मग आता ह्याचं कसं आहे काय माहिती, आता बघू तरी बी. तर चला मला हे झाडं दाखवायचं होतं फक्त. गळ्यातलं तनिष्काचं तेव्हा आणलेलं मी दाखवलं होतं. किती छान दिसते बघा गळ्यामध्ये घातलंय. मला पहिलं थोडीच हौस नव्हती असलं नकली घालायची,
काहीच आवड नव्हती. एकदा तर ना मी जेव्हा नवीन मांडवायला आले होते ना तर तेव्हा माझ्या अंगावर काहीच सोनं नव्हतं. काही म्हणजे एक गुंजभरचं सोनं नव्हतं. एक म्हणजे काय म्हणतात ना फुटका मणीसुद्धा अंगावर नव्हता. तशी माझी लंकेची पार्वती म्हणलं तरी चालते, तशी माझी अवस्था होती मांडव्यात आले तेव्हा मी. तर तेव्हा ना मला घराच्या बाहेर निघायला पण नको वाटायचं. संक्रांतीला ओसायला म्हणा, वड पुजायला म्हणा जायला नको वाटायचं. काकूला म्हणायचं की मी नाही जाणार, का तर बायका नावं ठेवतात. आणि खेडेगावामध्ये कसं असतं ना सोन्याला जास्त महत्त्व असतं खेडेगावामध्ये. आता सगळेच नकली घालायला लागले ते, पण पहिलं किती बी नाही म्हणलं तरी बी ह्याला जास्त महत्त्व होतं सोन्याला. सोनं अंगावर असलं तर बाबा बाई चांगली आहे, सुखी समाधानाची आहे, हिच्या अंगावर सोनं आहे असं तसं विचार बायकांचा. म्हणून ना मला घराच्या बाहेरच निघू वाटत नव्हतं. पण मग दुसऱ्या वर्षी पुन्हा काकूनं लगेचच म्हणजे आता हे काही मणिमंगळसूत्र नाही आहेत, आता ते मी विकून टाकले. छोटे छोटे मणिमंगळसूत्र होते 1 ग्रामचे, आणि 1 ग्रामचे मणी घेतले होते. आणि तेवढंच गायत असं लांब कवलं होतं मी, तेवढंच घातलं होतं. आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा हे कानातले झुमके गेले होते 7 ग्रामचे हे बघा. मग तसंच पुन्हा एक 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 आता करून ठेवलं आहे. तर आता किती दिवस झालं माझं मण्याचं जे गणकेट आहे तर त्यात मला वाटतं 120 का 130 काहीतरी मणी आहेत त्याच्यामध्ये. तर ते किती दिवस झालं उतरलं आहे. म्हणजेच इथं जरा मणी खराब झालं तर त्याच्यामधून 2 वेळेस म्हणजे गाठून आणलं तरी पण ते तुटलं होतं. तर ते नीट करणं होईना मला किती दिवस झालं, का तर त्याच्यामध्ये नवीन मणी टाकायचेत म्हणून. आणि नव्हतं तेव्हा मला सोनं नाही, मला सोनं नाही सोनं नाही वाटायचं. आणि आता नकली घालते. आता किती माझ्या गळ्यातले, त्या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं किती गळ्यातले आहेत माझ्याकडं. तसं असतं माणसाला, जेव्हा असतं ना तर तेव्हा त्याला त्याची किंमत कळत नाही, जेव्हा नसतं तेव्हा त्याला त्याची किंमत कळते म्हणतात. तर मला सोनं नव्हतं तर मला वाटायचं मला काहीच नाही, मला काहीच नाही, मला काहीच नाही. आता सगळं आहे तरी पण आता अपेक्षा वाढतात की हे झालं आता हे करायला पाहिजे, हे झालं हे करायला पाहिजे. म्हणजे आयुष्यभर आमचे मिस्टर म्हणतात बायका अशा आहेत ना त्यांना आयुष्यात किती बी जरी दिलं ना तरी त्यांचं मन काही भरत नाही. तर खरंच आहे ते मनच भरत नाही. तर असो, चला आता मला संध्याकाळी म्हणजे आता अर्जंट ब्लाऊज आहेत आज 2-3, तिथून पण संध्याकाळी स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची. काल गुरुवार होता, सकाळी उत्तरपूजा वगैरे, आज गडबडी केली त्यामुळे मला सेर काहीच करता आलं नाही. कारण वाशीला जायचं नक्की नव्हतं, मग अचानक ठरलं त्यामुळे मग सगळं गडबड झाली. आणि सकाळी मंदिरातून आले, देवपूजा पण करणं झालं नाही तोपर्यंत मला शिवायला बसावं लागलं, कारण अर्जंट ब्लाऊज होतं एक त्यामुळे. तर मी आता ह्यावेळेस ब्लाऊज शिवले ना तर तुमच्यासोबत शेअर करेल की मी शिलाई किती घेते, काय घेते. तर कारण आता मी ब्लाऊज दाखवले ना तर तुम्हाला सगळ्याला वाटतं की मी ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ टाकावं म्हणून. पण माझा क्लास होऊन नाही मला तर 20-25 वर्ष झाले क्लास घेऊन. तर तेव्हाचं शिकवणं आणि आताच्या शिकवण्याला लई फरक आहे. त्यामुळे मग मला समजतच नाही की नेमकं व्हिडिओ कसे बनवावे, कसे व्हिडिओ शेअर करावे तुमच्यासोबत, कुठलं माप किती घ्यायचं, काय घ्यायचं, काहीच समजत नाही. कारण मला तर गपचिप आपलं शिवायची सवय लागली. स्वतःच माप घ्यायचं, घ्यायचं असं तसं म्हणजे. पण सांगायला नाही येत मला, व्हिडिओमध्ये बोलायला नाही येत. त्याच्यामुळे मग मी त्याचे व्हिडिओ टाकत बी नाही, बनवत बी नाही. एक फक्त टाकला होता तर ते खूप व्हायरल झालं होतं, नंतर मी व्हिडिओ पण टाकला नाही मी. कारण आता वरचेवर फॅन्सी एकाचं देऊन एक नवीन निघालेत, त्यामुळे मग मी आता व्हिडिओ त्याचे शेअर करत नाही. मग मी ब्लाऊजचे व्हिडिओ टाकले नाही तर तुमच्या कमेंट येतात की ब्लाऊजचे व्हिडिओ टाका म्हणून, पण ते माझ्यानं होत नाही. मला हेच व्हिडिओ चांगले वाटतात, आता घरातलेच बनवते मी. भले आता व्ह्यूज येत नाही, चलत नाही, काही नाही, पण कसं आता सवय लागली, आता मला भारी वाटतं व्हिडिओ बनवायला घरातले. त्यामुळे मग मला तेच व्हिडिओ बनवावं वाटतं. तेवढा शिलाईचा माझ्या मागे लोड आहे तरीसुद्धा. किती ठिकाणं झालं आहे आता, कुणाचं शिवून कुणाचं नाही ठेवायचं समजत नाही मला. संध्याकाळी 12-1-2 वाजेपर्यंत तरी शिवावं लागेल, कारण आता एकतर लग्न सराई आहे, मध्ये 8 दिवस आमचे कार्यक्रम असल्यामुळे मला 5-6 दिवस वाया गेले, तेव्हाच काही शिवणं झालं नाही मला त्याच्यामुळं. तर असो, मला एका ताईचे कमेंट येते सारखंच की मला ना एकच ताई कमेंट करतात, कंटिन्यू कमेंट करतात माहिती आहे का. इतक्या कमेंट करतात ना त्यांनी की तुम्ही म्हणजे विभूती लावा म्हणून. आत्तापर्यंत नाही म्हणलं तर त्यांची मला कमेंट 20-25 वेळा तरी कमेंट आली असेल मला, पण माझ्या लक्षात राहत नाही माहिती आहे काही विभूती लावायची. आता मंदिरात रोज जाते तर फक्त कपाळाला लावते मी, पण ती लई झालं 1 अर्धा-पाऊण तास राहते, लई वेळ राहत नाही. लगेचच चेहरा वगैरे धुण्यात येतं पाण्यानं, त्यामुळे मग राहत नाही ती. पण इथं हाताला लावायचं, इथं लावायचं ती लक्षात राहत नाही तेवढं, मी फक्त कपाळाला लावते. पण त्या ताई म्हणतात की चांगलं असतं, तुमच्या भल्यासाठीच मी म्हणते की मी पण आता रोज तोच नियम फॉलो करते, लावते चांगलं. पण माझ्या तेवढं नाही लक्षात राहत ताई, मी फक्त कपाळाला लावते फक्त. आता ते पण मला सवय लागली. आता मंदिरात गेले ना, महादेवाला पाणी घातलं ना, नंतर महादेवाला एक पट्टा वाढला आणि तोच पट्टा जर आपल्या कपाळाला वाढला ना तर मला म्हणजे पूजा केल्यासारखं वाटतं.
नाही तर मी नाही लावलं ना विभूती तर मला वाटतं की माझं काहीतरी विसरलंय. आज कसं एकदम म्हणजे कसं काहीतरी विसरल्यासारखं बुच्चं बुच्चं वाटतं ना माणसाला, तर तसं होतं मला. त्यामुळे मग एकच पट्टा फक्त वाटते मी, बाकीचं नाही वाढत. आणि मी एकदा लावले तर मला आमची छोटी बहीण म्हणली की तू काय स्वामींची आहेस का, तू जगमाची आहेस का, तू बामणाची आहेस का, की एवढे विविध वडतीस तू सारखं सारखं. तेव्हापासून मी बंद केलं होतं. नगं म्हणलं असा विचार करते तुला आम्ही स्वामींचे आहेत का, ह्याचे आहेत का, जंगमाचे आहेत का, कारण त्यांच्यात जास्त विभूती वाटतात. त्यामुळे मग मी वाढायचं बंद केलं होतं तेव्हापासून. पण आता मंदिरात जाते त्यामुळे फक्त कपाळालाच तेवढं वडते, बाकी हाताला वगैरे नाही वडत. तरी पण आज वडलं होतं मी, पण मला वाशीला जायचं होतं त्यामुळे मग मी हे केलं, पुसून टाकलं. पांढरं दिसतं ना, आधीच हिवाळा, हिवाळ्याचं अंग आधीच पांढरं चिपट होतं किती पण जरी व्यासनाला लावलं ना, काही बी केलं तरी. त्यामुळे मग मी ते विभूती नाही लावत, फक्त कपाळाला लावते. आता भारी वाटतं मला लावायला, आता चांगलं वाटतं. त्यामुळे मग तेवढा तरी मी लावते आता. तर असो, चला आता मी साईड पिन काढली होती त्यामुळे हा पदर सारखा खाली पडतोय. एक तर ही साडी झाली पातळ आणि लेस झाली जाड, त्यामुळे मग जास्त शिवायला लागली गळायले सारखं. चला मला फोन येईल कुणाच तरी. आणि काळं ब्लाऊज का घातलं नाही तर मला काळं घालायचं नाही का, तर ज्यांना येडेश्वरी देवीची परडी असते ना तर त्यांना काळं नाही जमत घालायला. त्यामुळे मग मी काळा ब्लाऊज नाही घालत, लाल कलरचंच घालते. आणि अजून एक त्या किती ताई म्हणतात की तुम्ही काय विचार केला आहे, अंगात वारा आणण्यासाठी काय विचार केला आहे. तर तसा माझा काहीच प्लॅन नाही आहे ताई अजून, वारा आणायचा वगैरे काही नाही तसं. कशात लावायचं का झाडाचं, पण आता तात्पुरतं तरी माती आहे ना आता. बकेट पिकेट एखादं असलं तर टोपलं बी नाही एखादं फुटलेलं आता. कशात लावावं की आता, झालं माझी तुझ्यासोबत इच्छा होती, मी बोलतच नाही आता, समोरासमोर बोलतच नाही. पण मला व्हिडिओमध्ये ना माझं तोंड वाकडं दिसतंय, पण रिअलमध्ये नाही बरं का. पण फोनमध्ये माझं तोंड वाकडं दिसतंय म्हणा, खरं आहे का गं? काय काय चेहरा वाकडा दिसतो का माझा? नाही, कोण म्हणलं? हा ना, मला रागिनी मामा म्हणते सारखं. मला तर नाही वाटत, पण एखाद्या व्हिडिओमध्ये दिसत पण असेल, नाही त्याचा नाही विषय दिसत पण असेल, पण रिअलमध्ये नाही. पण माहीत नाही की व्हिडिओमध्ये का दिसत आहे काय नाही म्हणून. तर असं चला, अंगावरचा कपडा जसा आहे ना तसं माणूस दिसतं. कपडा चेंज झाला की माणसाच्यात पण चेंज होते. म्हणते ती काही खरं नाही, खरं का कुठं नाही. आज बघ ना साडी म्हणजे वेगळी घातलं तर कसं वाटायला की भारी वाटायला आपल्याला. तर चला, तुम्ही म्हणत असाल की स्वतःलाच नवा जायला लागेल तेवढं. कारण ती साडीच मी घातली खूप दिवसातून. माझी खूप दिवसापासून इच्छा होती ही साडी घालायची, पण कधी लक्षातच नव्हती आली. एकदा शिवानीनंच आठवण काढली होती या साडीची, म्हणून ही साडी आमच्या घरी आली. नाहीतर ही साडी अजून पण बघायला भेटली नसती, आली पण नसती. शिवानीमुळे साडी आली. आता ती केव्हा घालती काय माहिती आता ही साडी. तर चला, आज खूप दिवसातून समोरासमोर बोलले असेल मी, मला पण आठवत नाही की मी शेवटचं कधी बोलले तर असं. कारण आज माझ्या अंगावरची साडी मला खूप आवडते, त्या साडीचंच कौतुक मला स्वतःला करावं वाटतं होतं. पण त्याबरोबरच तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं, तुमच्यासोबत पण बोलायचं होतं मला. आणि त्या साडीबद्दल पण सांगायचं होतं की ती साडी मी घरी कशी तयार केली, काय केली, आणि त्या साडीवर शाईन किती आले का, तर ते मी हातानं तयार केली. त्यामुळे तरी तर चुलीवर चहा ठेवला होता, कारण गॅसचं जे रेग्युलेटर आहे ते आमचं खराब झालं होतं, ते आणून नवीन बसवलं होतं. पण तरी त्या गॅसचा खूप वास यायला होता. त्यामुळे मग आम्ही म्हणजे 2 दिवस केला असेल चुलीवर कसं तरी. तर चुलीवरच्या चहाची जी मजा असते ना ती वेगळीच असते. चुलीवरचा चहा म्हणजे आता चुलीवरचा भाकर भाजी झालं, चुलीवरचा चहा झालं, त्यात काहीतरी नवीन स्पेशल असं वाटतं त्यामध्ये. तरी तो छान असा चहा आमचा उकळला आहे. किती छान वाटतं बघा असं चुलीवर बाहेर करायला. आमच्या तर समुद्र आमची ना एकच हट्ट धरून बसते की चुलीवरच स्वयंपाक करायचा आहे, चुलीवरच स्वयंपाक करायचा आहे. तर तिनं संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक गॅस चालू झाला तरी चुलीवर. तर चला, आमचा चहा झाला, आता बाय.